उच्चार जर क आला तर नेमकं लेटर कोणतं लिहावं? लेटर सी लिहावं का लेटर के लिहावं असा प्रश्न पडतच असेल. चला तर मग आज एक पटकन नवीन रूल बघूया आणि त्याच्यानुसार त्याचे स्पेलिंग रूल्स सुद्धा फॉलो करून सर्व प्रकारचे स्पेलिंग आपण तयार पण करून बघणार आहोत. चला तर कोणता आहे तो रूल तो आपण अभ्यासूया. तर बघा सगळ्यात पहिली तर लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला काही स्टेप्स लक्षात घ्यायच्यात. बघा जसं मी सांगितलं की कुठलंही स्पेलिंग जेव्हा आपल्याला तयार करायचं असतं त्यावेळेस आपल्याला काही रूल्स लक्षात ठेवायचे, काही स्टेप्स फॉलो करायचे. ए टू झेड लेटर्सचे आपल्याला उच्चार पाठ असायला हवे. जनरली ते सगळ्यांना असतात. जसं की बी चा ब असेल, डी चा ड असेल, एम चा म असेल या प्रकारे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे उच्चाराचा क्रम लक्षात घ्यावा. म्हणजे 2-3 वेळेस उच्चार जर म्हणून पाहिला तर आपला क्रम लक्षात येतो. सो पहिलं लेटर कोणतं येईल, दुसरा आवाज कोणता ऐकू येतोय, तिसरा आवाज कोणता ऐकू येतो याप्रमाणे क्रम लक्षात घ्या. जो काही नवीन नियम आपण शिकत आहोत, दररोज एक नियम आपण शिकणार आहोत आणि शिकत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक नियम पाहिलेला आहे. सो नवीन नियम शिका आणि त्याची भरपूर सारी उदाहरणं आणि त्याची प्रॅक्टिस करा. चला तर बघूया आजचा नवीन नियम. तर पहा लेटर सी आणि के या दोन्हीसाठी पण आपण क उच्चार येत असतो. आता हा क उच्चार आल्यावर मग प्रश्न पडतो की सी लिहावा का के लिहावा. आता आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आजचे हे उच्चार जे आहेत ते शब्दाच्या सुरुवातीला जर उच्चार आला क तर आपण कोणतं लेटर घ्यायचं याचे आपण नियम पाहत आहोत, हे लक्षात असू द्या. आता बघा जर क उच्चार आलेला असेल तर आता आपल्याला त्यावेळेस पाहायचं आहे की क उच्चाराच्या नंतर स्वर कोणता येतो आहे, कोणत्या स्वराचा उच्चार येतो आहे. जर स्वराचा उच्चार बघा अ आ ä अ यू किंवा इतर एखादं व्यंजन आलेलं असेल, कोणतंही एखादं व्यंजन, तर अशा वेळेस आपल्याला सुरुवातीला सी लेटर वापरावं लागतं. आता मराठीमध्ये जर याप्रमाणे दिलं तर थोडंसं कन्फ्युजिंग होतं की उच्चार अ आलेला आहे का आ आलेला आहे का. जसं याच्यामध्ये बघा कॅट आलेला आहे, कॅट तर उच्चार ä आलेला आहे. इथे कॉट आलेला आहे म्हणजे इथे उच्चार अ आलेला दिसतो आपल्याला. कप आहे म्हणजे इथे उच्चार अ चा आलेला दिसतो. क्लॉक आहे म्हणजे इथे उच्चार अ चा आलेला दिसतो. क्यूट आहे, क्यूट मध्ये उच्चार यू चा आलेला दिसेल. ठीक आहे. इतर व्यंजनांमध्ये जशा प्रकारे पहा आपल्याला क्रुएल शब्द दिसेल किंवा क्लॉक शब्द दिसेल. सो अशा पद्धतीनं आपल्याला हे उच्चार जे आहेत ते पाहायचे आहेत. आता हे जर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर आणखी एक सोपी गोष्ट अशी आहे पहा की सी लेटरच्या नंतर तुम्ही जेव्हा स्पेलिंग लिहायला लागाल तर त्याच्यानंतर जर तुम्हाला हे लेटर दिसतील की जसं की सपोज लेटर ए असेल. आता हे उच्चार जे लिहिलेले आहेत ते इंग्रजी कोणत्या अक्षराने दाखवले जातात तर ए ओ किंवा यू या 3 लेटरनी हे सर्व उच्चार दाखवले जातात. अ सुद्धा ए ने दाखवला जातो, आ सुद्धा ए ने दाखवला जातो, ä सुद्धा ए ने दाखवला जातो, अ ओ ने दाखवला जातो, यू हा यू ने दाखवला जातो. म्हणजे हे 3 लेटर साठी आपल्याला क वापरायचं आहे. जसं की बघा आता इथे कॅट. सो कॅट म्हणलं की आपण लिहिणार क ने सुरुवात करणार कारण त्याचा पुढचा उच्चार आहे ä चा. हा ä चा उच्चार आहे म्हणून आपल्याला करायचं आहे कॅट. कॉट, कॉट. आता क ने सुरुवात काय करणार मी, का करणार कारण इथं आहे ऑट, ऑट. मग ओ आहे म्हणून मी सुरुवात कशाने करणार सी ने करणार. क अ अ. मग इथे अ चा उच्चार आलेला आहे यू चा म्हणून मी सुरुवातीला लिहिणार सी. क्लॉक, क्लॉक. आता इथे मी सांगितल्याप्रमाणे जर व्यंजन आलेलं असेल सो सी एल क्लॉक तर इथे आपण सुरुवात केली सी ने. ओके आपण सुरुवातीचे उच्चार पाहत आहोत. क्यूट, क्यूट. आता यू टी ई क्यूट. आता क्यूट साठी के लिहायचा का यू लिहायचा तर आता मला काय लिहावं लागेल सी लिहावं लागेल कारण इथं आहे यू. ओके सो यू चा उच्चार आहे म्हणजे हा यू चा आहे किंवा ह्या यू चा आहे म्हणून येईल क्यूट. आता इथे बघा कॉइन, कॉइन. तुम्ही लिहू शकाल हा शब्द, नक्कीच लिहू शकाल. सो मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर याचा आन्सर पाठवा. कॉइन. ओके सो कॉइन तुम्ही द्यायचा आहे सोडवून मला. तशाच प्रकारे कमेंट मध्ये तुम्ही कास्टचा उच्चार टाकणार आहात, सॉरी स्पेलिंग टाकणार आहात. सो सुरुवात कशाने होते तुम्हाला समजेल. आता एक शब्द आणखी एक बघूया क्रुएल. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर क्र सीच्या नंतर र आलेला आहे म्हणजे एक व्यंजन आलेलं आहे. सो व्यंजन जरी आलेलं असेल तर सीच्या नंतर व्यंजनाचा उच्चार जरी असेल तरीही आपल्याला अगोदर सुरुवातीला सीच लिहायचं आहे. इथे तुम्हाला के आर नाही लिहायचं आहे, के आर नाही लिहायचंय. कारण का तर आपल्याला काय सांगितलेलं आहे सीच्या नंतर एखाद्या व्यंजनाचा जरी उच्चार आलेला असेल तरी सुद्धा आपल्याला लेटर सी ने सुरुवात करायची आहे. सो इथे सी आर यू ई एल. सो इथे के आर येणार नाही कारण आपण उच्चाराचे सुरुवातीचे नियम शिकत आहोत. तशाच प्रकारे कॅरेट. चला हा पण शब्द तुम्हाला नक्कीच जमणार आहे. सो मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर जरूर टाका.
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण लेटर सी केव्हा वापरतो क उच्चारासाठी. आता पाहूया आपण लेटर लेटर के हे आपण क उच्चारासाठी केव्हा. आता पहा की आपण के के साठी क उच्चार आल्यास के केव्हा वापरायचं. तर पहा जसं की तुम्हाला दिसेल इथं मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की उच्चार पाहायचा आहे आपल्याला. उच्चारामध्ये जर आपल्याला क च्या नंतर क उच्चाराच्या नंतर ई आई किंवा दीर्घ ई अशा प्रकारचे उच्चार जर येत असतील तर त्यावेळेस आपल्याला शब्दाची सुरुवात लेटर के ने करायची आहे. बघा जसं की इथं मी पाहते किड किड किड. सो किड म्हटलं की ई चा आवाज येतो किड ई. किंवा थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे की वेलांटी. ई म्हणजे काय वेलांटी. सो वेलांटीचे शब्द जेव्हा येतील तर तेव्हा तुम्हाला स्पेलिंग लिहित असताना काय करायचंय तर सुरुवातीला के घ्यायचं आहे. कचा उच्चार तर येतोय पण किड म्हणलं की आपल्याला कळतं की वेलांटी येते. सो वेलांटी आली की सुरुवातीला लिहा के लेटर. सी लिहूच शकणार नाही आहात. बघा गंमत तुम्हाला सांगते इथे जर तुम्ही सी लिहिलं तर काय होईल. आता बघा याची तो सुरुवात किडने करायची. पहा गंमत अशी होते की जर आपण इथे ना ह्या केआयडी च्या ऐवजी जर आपण सीआयडी केलं तर हे काय होईल हे सीआयडी होईल सीड होईल हे है ना. आपल्याला हा नियम माहिती आहे की सी च्या नंतर जर आय आला तर लेटर स होतो त्याचा साऊंड स तयार होतो. तर मग आपण इथे केआयडी न लिहिता जर आपण इथे सी ने सुरुवात केली तर तो लेटर सीड होईल किड होणार नाही. आणि म्हणून लक्षात येतंय का की आपण के का लिहितो कारण के च्या पुढचं जे लेटर आहे त्याच्यामध्ये साऊंड ई आहे आणि ई मध्ये आय येतो लेटर. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला लेटर के ने सुरुवात करावी लागते लेटर सी ने नाही. मग तसाच हा किंगचा काय येईल किंग वेलांटी आहे मग के ने सुरुवात करा किंग. इथे की आहे की म्हणजे वेलांटी आहे म्हणजेच ई चा उच्चार येतोय म्हणजेच ई वाय. शेवटी जेव्हा येतो ना की साऊंड ई साऊंड तेव्हा ईच्या नंतर वाय पण जोडावं लागतं. तर केटल आता छोटाच नाही तर मोठ्या शब्दात हा स्पेलिंग रूल लागू पडतो के. आता बघा आता इथे तुम्हाला वेलांटी दिसणार नाही परंतु के साठी आपण ई लिहितो. तर नियम काय आहे मग याचा की आपल्याला ई किंवा आय हे लेटर दिसले पाहिजे ई किंवा आय. ओके ई किंवा आय के च्या नंतर ई किंवा आय. म्हणून पहा मी इथं काय म्हटलं ए ओ यू याला आपण वाचूया लक्षात ठेवण्यासाठी काऊ. लक्षात ठेवण्यासाठी ए ओ यू आऊ आणि हा सी आहे मागे म्हणून मी याचा शब्द तयार केला काऊ. आणि हा आहे की म्हणून हा आपला रूल तयार होतो काऊ की रूल काऊ की. सो लक्षात ठेवायला सोपं राहण्यासाठी आपण हा असा रूल बनवलेला आहे काऊ की रूल. सो केटल यामध्ये शेवटी ई लेटर येतं बघा. सो त्यासाठी आपल्याला ई आल्यामुळे मागे के ने सुरुवात करायची. किंचं पण याच पद्धतीने होईल. काइंड तुम्ही तयार करू शकताय. सो खालील 3 शब्द मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा. ही सिरीज तुम्हाला कशी वाटते आहे हेही मला लिहून पाठवा. आणि दररोज आपण एक नवीन स्पेलिंग शिकणार आहोत उच्चार नवीन शिकणार आहोत एक स्पेलिंग रूल आपण शिकणार आहोत. तर माझ्यासोबत जर तुम्हाला हे हेल्पफुल व्हिडिओ वाटत असतील तर माझ्यासोबत राहा. आणि हो लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याशिवाय पुढचे स्पेलिंग रूल कसे शिकता येतील. आणि हो हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाका म्हणजे तुम्ही स्पेलिंग तयार करू शकताय का हे तुमच्या लक्षात येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.